तथागत गौतम बुद्ध आणि सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना आपणा सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो। आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत ते राजर्षी शाहू महाराज आणि वसंतराव नाईक यांच्याही विचारांना आणि प्रतिमेला अभिवादन करतो। मित्रो, आता 12:30 झालेले आहेत। 11चा कार्यक्रम होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला हा कार्यक्रम उशिरा सुरू करावा लागलेला आहे। जवळपास 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी चालणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी मी आपल्यासमोर 2 मिनिटं घेऊ इच्छितो। G24 या ग्रुपच्या वतीनं हा कार्यक्रम होतो आहे। बऱ्याच लोकांना माहीत नाही की G24 काय भानगड आहे। सर 2023च्या 15 मार्च रोजी लातूर शहरातील अनेक परिवर्तनवादी संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक झाली आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्र फार मोठा आहे, देश फार मोठा आहे, आम्ही लातूरमध्ये राहतो आणि लातूरमध्ये आपल्याला परिवर्तनवादी चळवळीचं काम पुढे घेऊन जाता येईल का, या संबंधानं विचार करता करता 2024 सालची निवडणूक आमच्या डोळ्यासमोर होती आणि 400 पार झाल्यानंतर आमचं काय होईल अशी एक भीती मनामध्ये होती आणि म्हणून आम्ही G24 हे नाव घेताना 2024च्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून आम्ही हे केलेलं आहे। हे करताना या G24मध्ये असलेले सगळे सदस्य कुठल्याच पक्षाचे साधे सदस्य नाहीत। बिगर राजकीय चळवळ चालवणे हा आमचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाप्रती आम्ही अशा प्रकारच्या जयंती आणि स्मृती दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि म्हणून गेल्या 1 वर्षापासून अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत। मागच्या वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही महिनाभर जिल्ह्यामध्ये जागर चालू ठेवला। आमचा विषय होता मनुस्मृती नको, संविधान हवे। त्यानंतर फुले आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त असे कार्यक्रम झाले आणि आज आपण मान्यवर म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि मान्यवर वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ही वकील परिषद आयोजित केलेली आहे। मला असं वाटतं वकील साहेब की लातूर जिल्ह्यातली ही एक ऐतिहासिक घटना असावी। मला माहीत नाही किंवा माझं ते अज्ञान असेल की वकील परिषद ही माझ्या गेल्या 30 वर्षापासून मी लातूरमध्ये राहतो, ही पहिल्यांदाच घडते आहे असं मला वाटते आणि वकिलांना एकत्र करून त्यांच्याकडून हा विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे। गेल्या 1 जुलैपासून भारत सरकारनं कायदा लागू केलेला आहे, 3 कायदे लागू केलेले आहेत। या 3 कायद्यामध्ये आम्ही असं पेपरमध्ये वाचतो आहोत की बहुजन समाजाला अडचणीत आणणारे कायदे हे आहेत आणि आम्ही बऱ्याच वकील साहेबाशी चर्चा केली त्यावेळा ते असं म्हणत होते की फार काही बदल झाले नाही, फक्त आकडेच बदललेत, परंतु आम्ही त्या उत्तरानं समाधानी होत नव्हतो। आम्हाला असं वाटत होतं की पेपरमध्ये जेव्हा मान्यवर लोक लिहून पाठवत आहेत की हे कायदे बहुजन समाजाच्या अडचणीचे आहेत, बहुजन समाजाला म्हणजे अडचणीच्या खाली ढकलणारे आहेत, ही ज्यावेळेस बातमी आम्ही वाचतो त्यावेळेला आम्ही अस्वस्थ होतो आणि आम्हाला असं वाटायला लागलं की काही करून आपल्याला या कायद्याच्या संबंधातली जागृती लोकांमध्ये करणं आवश्यक आहे। हे का करणं आवश्यक आहे आम्हीच काय असा विचार करतो। खरं सांगतो साहेब की मी नरसिंग घोडके नावाचा व्यक्ती आहे। माझे वडील शेतमजूर होते आणि मी शिक्षक झालो। आज माझं पोरगं डॉक्टर झाले, संविधान चौकामध्ये शाश्वत हॉस्पिटल नावाचं दवाखाना तो चालवतो। एवढी किमया कशाची आहे तर घोडके परिवाराची नाही साहेब, ही किमया फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची किमया आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही फुले शाहू आंबेडकरच्या चळवळीचे लाभार्थी असू तर आम्हाला त्यांचं काम पुढे घेऊन जावं लागेल। कदाचित आमच्या कृतीप्रमाणे हे 1-2% आम्ही काम पुढे घेऊन जाऊ, परंतु आमची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून G24च्या माध्यमातून अशा प्रकारची विचारधारा अंगीकारून चळवळीचं जीवन जगणारी जी माणसं आहेत ती माणसं आमच्यासोबत आहेत। 24 माणसं आमच्यासोबत आहेत साहेब। आमचा असा संकल्प आहे जिल्ह्यावर 24 माणसं, तालुक्यावर 24 माणसं, गावात 24 माणसं असतील आणि या 24 लोकांची जी चैन आहे ही चैन आमच्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल अशा प्रकारचा विश्वास घेऊन आम्ही हे काम करत आहोत आणि या कामासाठी आपल्यासारख्या मान्यवरांची, आपल्यासारख्या विचारवंताची आम्हाला साथ हवी आहे। आता पण आम्ही हे करत असताना आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की साहेब या G24च्या लोकांशिवाय आम्ही कधीच कोणाकडून 5 पैसे घेतलेले नाहीत।
आम्ही दरवर्षी दर कार्यक्रमाला स्वतःच्या खिशातले यथाशक्ती 1000-2000 रुपये खर्च करतो आणि मग आम्हाला हे कार्यक्रम करावे लागतात. आणि हेच आमची वेगळी खासियत आहे की आम्हाला आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानी चळवळ चालवायची असेल तर कुणाच्या इशाऱ्यावर आम्हाला चालता येणार नाही. जो सहारा देत आहे व इशारा करता असं आम्हाला काही साहेब सांगत होते. आणि मग सहारा कुणाचा घ्यायचा? प्रस्थापित लोकांचा सहारा घ्यायचा नाही, वर्णवर्चस्ववादी समर्थकांचा सहारा घ्यायचा नाही, कष्टकरी दलित आदिवासी लोकांचा सहारा घ्यायचा आहे. त्यांच्या सहाऱ्यातून त्यांच्या मदतीनं अशा प्रकारचे आम्हाला कार्यक्रम करायचे आहेत. आणि हे कार्यक्रम करताना त्यांच्यामध्ये काय बदल होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून या देशामध्ये फुले झाले नसते तर आम्हाला शिक्षण मिळालं नसतं, या देशामध्ये राजर्षी शाहू झाले नसते तर आरक्षण मिळालं नसतं, आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर या आरक्षणाला आम्हाला संरक्षण मिळालं नसतं. याची जाणीव घेऊन G24 काम करत आहे. आणि मग या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये हे जे 3 कायदे आहेत, हे 3 कायदे किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत या संबंधाने विचारविनिमय व्हावा. आता मला माहीत आहे की या सभागृहामध्ये 50% वकील मंडळी आहेत, 50% इतर समाजातली कार्यकर्ते मंडळी आहेत, पण कार्यक्रम किती आहे ह्याच्यापेक्षा उद्देश काय हे महत्त्वाचं आहे. आणि हा उद्देश, हा मेसेज आम्हाला समाजामध्ये घेऊन जायचा आहे. आज देशावर ज्या मनुवादी लोकांनी राजसत्तेवर कब्जा केलेला आहे, हा कब्जा आम्हाला अजून गिळंकृत करतो आहे. ही अस्वस्थता आम्हाला हे कार्यक्रम घेण्यामध्ये प्रेरणा देते आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. मला असं वाटतं मंचावर बसलेले आणि खाली बसलेले आपण सर्वजण परिवर्तनवादी चळवळीचे लाभार्थी आहोत. आणि म्हणून आपली एक जिम्मेदारी आहे की जर या देशामध्ये मनुवादी राजसत्ता येऊन पुन्हा एकदा आम्हाला गुलामीत ढकलत असेल, पुन्हा एकदा आमचं शोषण करू इच्छित असेल तर समाजातला जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो कळता वर्ग आहे, शहाणा वर्ग आहे आणि लाभार्थी आहे चळवळीचा, त्याची नैतिक जबाबदारी आहे की समाजाला शहाणं करणं, जागं करणं. आणि म्हणून या ठिकाणी वकील मंडळीला माझी नम्र विनंती आहे की सर, आमची पहिल्यांदा ओळख होती आहे आणि यापुढेही आपल्याला सोबत मिळून काम करायचं आहे. तुम्ही म्हणजे कायद्याचे तज्ज्ञ आहात, देश संविधानावर चालतो याचे सर्वाधिक जाणकार आपण आहात. आणि मग आपली ही मोठी जबाबदारी आहे की देशामध्ये संविधान कसं धोक्यात आलेलं आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे यासंबंधीचं मार्गदर्शन आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला करू शकता, ती एक नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि रामच चालेल माझं प्रसंग थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.